रासायनिक निविष्ठा वापरल्यानं शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय। त्यातच नैसर्गिक संकट आल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। त्यामुळे कमी उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटातही तग धरणाऱ्या नैसर्गिक शेतीकडे शेतकरी वळतायत। अहमदनगर जिल्ह्यातील रुई गव्हाण इथले योगेश जामदार यांनी 6.5 एकरमध्ये नैसर्गिक पद्धतीने डाळिंबाची लागवड केली आहे। सध्या त्यांनी 1.5 एकरातील डाळिंबाचा बहार घेतलाय। नैसर्गिक पद्धतीने डाळिंबाच्या बागेचं व्यवस्थापन केल्यानं त्यांना फक्त 15,000 रुपयांचा खर्च आलाय। कमीत कमी 50 रुपये किलो प्रमाणे डाळिंबाची विक्री केल्यासही जामदार यांना 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे। आज आपण योगेश जामदार यांची नैसर्गिक डाळिंबाची बाग पाहण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात जाऊयात। अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कर्जत तालुक्यातील रुई गव्हाण इथल्या योगेश जामदार यांच्याकडे 18 एकर शेती आहे। त्यांच्याकडे 8 ते 10 देशी गायी आणि बैल असं पशुधनही आहे। जामदार संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करतात। जामदारांनी डाळिंब लागवड करताना सुरुवातीपासूनच नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केलाय। लागवडीनंतर फक्त 1 वर्ष तण काढण्यात आलंय। लागवड झाल्यानंतर 1 वर्षानं बागेत कुठलीही मशागत केलेली नाही। रुई गव्हाण गावामध्ये माझी वडिलोपार्जित 18 एकर शेती आहे। त्या शेतीपैकी माझी 6.5 एकर शेती मी ही भगवा जातीचं डाळिंब घेतलेलं आहे आणि 1.5 एकर क्षेत्रावरती 12 बाय 12 या अंतरावरती मी डाळिंबाची लागवड केलेली आहे। 5 एकर क्षेत्रावरती 14 बाय 10 या अंतरावर माझी डाळिंबाची लागवड आहे। निसर्ग शेती तज्ञ श्री सुभाषजी पाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझी संपूर्ण शेती ही डाळिंबाची फुलवली आहे। निसर्ग शेती करीत असताना मला या शेतीमधून चांगल्या प्रकारे अर्थार्जन होणार आहे। त्याच्यामुळे मी ही संपूर्ण शेती ही निसर्ग शेती केलेली आहे। साधारणतः ही सर्व झाडे माझी 12 बाय 12 अंतरावरती आहेत। झाडे लावताना मी ज्यावेळेस रोपं आणली होती त्यावेळेस कुदळीच्या साह्याने थोडेसे खड्डे घेऊन झाडं रोपली आणि त्याला थोडंसं घनजीवामृताचं विरजन घातलं आणि त्यानंतर ड्रिपची व्यवस्था करून पाण्याची सोय केली। साधारणतः 1 वर्षापर्यंत मी मानवी साह्याने मशागत केलेली आहे। रानटी गवतांचा प्रादुर्भाव डाळिंबाच्या झाडावर होऊ नये म्हणून मी त्यांचा बंदोबस्त करीत गेलो। 1 वर्षानंतर माझी डाळिंबाची झाड मोठी झाली आणि येणार गवत ही डाळिंबाच्या झाडाच्या कमी उंचीचं असल्यामुळे मी मानवी मशागत बंद केली आणि ब्रश कटरच्या साह्याने ती सर्व गवत तिथल्या तिथेच कापून टाकतो। त्याच्यामुळे माझं आच्छादन पण होते आणि माझ्या डाळिंबाला लागणारी ह्युमस निर्मिती सुद्धा तिथे होते। नैसर्गिक शेती करत असताना कुठल्याही निविष्ठा विकत आणण्याची गरज पडत नाही। शेतीतून आणि पशुधनाकडून निविष्ठा प्राप्त करून नैसर्गिक शेती केली जाते। काष्ठाच्छादन आणि जीवामृतासाठी खूप कमी खर्च येतो। रासायनिक खतांचा आणि कीडनाशकांचा वापर न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मधमाशा येतात। त्यामुळे परागीभवन मोठ्या प्रमाणावर होतं। तसंच नैसर्गिक पद्धतीमुळे बागेचं व्यवस्थापन केल्यानं सनबर्नचा त्रास झाडांना होत नाही। आम्ही या झाडांच्या ज्या मुळ्या पाणी अन्न घेण्याच्या कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रात आम्ही काष्ठाच्छादन टाकलेलं आहे। बाजरी झाडांचं छाटणी केल्यानंतर निघणारं काष्ट अजून पाचट यांचं सर्व आच्छादन आम्ही त्याच्या भोवती केलेलं आहे। त्याच्यामुळं आमच्या पाण्याची बचत होते आणि पाणी ही आम्हाला साधारणतः आज रोजी 40% फक्त लागत आहे आणि 1-2 वर्षानंतर आम्ही हे सर्व निसर्गतः 10% आम्ही आणणार आहोत। आणि हे झालं पाण्याचं नियोजन। आणि खताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खत कोणतंही झाडाचं खत हे माध्यम नाही। हे सर्व व्यवहार हा जीवाणूंच्या मार्फत चालतो हे आम्हाला पाळेकर सरांनी शिकवलं। आणि गावरान गाईच्या माध्यमातून मिळणाऱ्या शेणापासून 200 लिटर जीवामृत बनवण्यासाठी 200 लिटर पाण्याला 10 किलो शेण, 2 किलो गूळ, 5 लिटर गोमूत्र, 2 किलो कडधान्याचं पीठ आणि त्या झाडाच्या मुळाजवळची माती 48 ते 72 तास हे सर्व विरजन आंबून नंतर आम्ही ते 200 लिटर 1 एकरासाठी वापरतो। अशा माध्यमातून आमची संपूर्ण अन्नाची मग ते NPK असेल किंवा तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील ते सर्व आमची या जीवाणूंच्या मार्फत हे आमच्या झाडांना पुरवले जातात। त्या झाडांचा ज्यावेळेस बहार घेण्याचं मी ठरवतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारची पानगळ केली जात नाही। त्याच्या माध्यमातून या झाडांचा पाला हा न पडल्यामुळं ह्याची अन्न निर्मिती सतत बनत असते आणि ज्यावेळेस झाडाची
प्रजनन क्रिया सुरू होते त्यावेळेस हे झाड पानं भरपूर असल्यामुळं नराचं प्रमाण अत्यंत म्हणजे 20% आणि मादीचं प्रमाण हे 80% प्रमाण असल्यामुळं या झाडांना भरपूर प्रमाणात मादी फुलं येतात आणि त्याचं रूपांतर हे डाळिंबात होतं. आमच्या निसर्ग शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशक न फवारल्यामुळं मधमाशा आमच्या बागेतून जात नाहीत आणि मधमाशा बागेतून न गेल्यामुळं आमच्या प्रत्येक मादी फुलाचं रूपांतर हे डाळिंबात होतं. जमादारांनी या मोसमात 1.5 एकरातील डाळिंबाचा बहर धरलाय. फळांचा आकार वाढावा यासाठी फळ लहान असताना जीवामृतासोबतच नारळ पाणी आणि ताकाची फवारणी केली आहे. एका फळाचं वजन 250 ग्रॅम आहे. 1.5 एकरातल्या डाळिंब बागेतून 10 टनांचं उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. कमीत कमी 50 रुपये किलो दराप्रमाणे त्यांना 15,000 रुपयांचा खर्च वगळता 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे. सेटिंग झाल्यानंतर आम्ही फुगवणीसाठी म्हणजे आमचा नैसर्गिक जो जी आहे तो नारळाचं पाणी आहे, नारळाच्या पाण्याच्या 2 फवारण्या, सप्तधान्यांकुराची 1 फवारणी, अशा आम्ही फवारण्या घेतो. त्याच्यामुळे त्याला जीची गरज आहे ती त्या निसर्गता भागवली जाते, नैसर्गिक भागवली जाते. आणि लिंबू आकाराचं फळ असताना ह्या फवारण्या केल्यामुळं आमचं फळ हे पुढची स्टेज म्हणजे पेरू आकाराच्या साईजकडे वळलं जातं. अशा माध्यमातून मग आम्ही दर आठवड्याला एक जीवामृताची असेल किंवा ताकाची बुरशीनाशकासाठी असेल आमची फवारणी घेतली जाते. मग त्याच्या माध्यमातून होणारं ज्या पानांचं बाष्पीभवन आहे हे जीवामृतामुळं थांबलं जातं आणि अन्न निर्मितीला जोम येतो. त्याच्यामुळं आमच्या डाळिंबाची साईज ही चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि विशेषतः म्हणजे आमच्या झाडावरती सनबर्न हा अत्यंत कमी आहे, कारण आमच्या झाडांना हे इतकी ताकद आलेली आहे. आमच्या झाडांच्या सर्व फांद्या ह्या काळपट बनलेल्या आहेत. त्याच्यामुळं आमची डाळिंबाची ग्रोथ ही चांगली झालेली आहे. साधारणतः एका झाडाला 250 ग्रॅमचं एक फळ असेल आणि साधारणतः 25 किलो माल आम्हाला यापासून अपेक्षित आहे. साधारणतः 10 टन माल ह्या झाडावरती आम्हाला अपेक्षित आहे. गावरान गाई घरच्याच आहेत, ऊस घरचा आहे, त्याच्यामुळं आमचा गुळ घरीच आम्ही बनवतो. आणि कडधान्याचं पीक हे आंतरपीक चवळी घेतो, त्याच्यामुळं आम्हाला हे सतत मिळतच असतं. आणि फक्त मग जीवामृताचा घरचा हा घरोघरी भागलेला असतो. फक्त थोडासा किरकोळ कारकोळ खर्च, समजा निंबोळीची पेंड असेल अशी बाहेरून आम्हाला विकत आणावी लागते. असा खर्च आमचा जवळ आज 15,000 रुपये झालेला आहे. पिकवणं आपल्या हातात आहे, परंतु विकणं आपल्या हातात नाही. त्याच्यामुळं सर्वात म्हणजे 50 रुपये अत्यंत जरी कमी भाव मिळाला तरी 5 लाख रुपये आमचे होणार आहेत. काही वर्षांपूर्वी योगेश यांचे वडील पारंपरिक पद्धतीनं रासायनिक निविष्ठांचा वापर करून शेती करत असत. त्यांना या शेतीतून फारसा नफा मिळत नव्हता. मात्र आता नैसर्गिक पद्धतीनं शेती करत असल्यानं उत्पन्नात वाढ झाल्यानं ते समाधानी आहेत. तसंच कमी खर्चात उत्पन्न वाढल्यानं घरातल्या सदस्यांनाही शेतीत काम करण्याचा उत्साह वाटतोय. पहिली शेती करत होतो, रासायनिक खतं वापरत होतो. रासायनिक खतापासून म्हणजे काय जमीन म्हणजे बिघडून जाते ना. म्हणजे ही नैसर्गिक शेती एकदम उत्तम आहे. आणि पैशाच्या बाबतीत तुम्हाला किती शिल्लक राहायचे, आता किती शिल्लक राहते? नाही, त्यावेळी शिल्लकच राहत नव्हते. म्हणजे खर्च जास्त व्हायचा आणि उत्पन्न कमी राहायचं. आणि आज अशी परिस्थिती आहे की म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. आम्हाला समाधान आहे की आम्ही घरची घरी शेती करतो आणि बाहेरचा अजिबात खर्च नाही होत. कमी खर्च आहे आणि उत्पन्न जास्त आहे शेतीत. नैसर्गिक शेती ही पूर्णतः निसर्गाच्या नियमांवर अवलंबून आहे. निसर्गातूनच पिकांसाठी लागणारे अन्नघटक उपलब्ध केले जातात. यावर विश्वास ठेवून जामदारांनी डाळिंब बाग फुलवली आणि त्यांना त्याचा चांगला परिणामही पाहायला मिळतोय. आज ते रासायनिक पद्धतीनं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त उत्पन्न घेत आहेत, तेही अल्प खर्चात. दिवसेंदिवस हवामान बदलामुळे शेती तोट्यात जातीये. अशा वेळी इतर शेतकऱ्यांनीही नैसर्गिक पद्धतीनं शेती करण्याची गरज आहे. लैलेश बारगजेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अहमदनगर.